काही दिवसाआधी ना मी मोशी मार्केटला गेलो होतो. त्याचा व्हिडिओ टाकला होता मी. मार्केटमध्ये व्यवहार पाणी कसं चालतं. तर तिथं मी हमाली काम करणाऱ्याला हमाल म्हणून आवाज दिला. तर भरपूर जणांचं मन दुखावलं. तर मार्केटचं काम कसं चालतं मी तुम्हाला सांगतो. पण मार्केटमध्ये जर मी मिरची घ्यायला गेलो ना, तिथं 100-200 जण असतात. आता त्यात हमाली काम कोण करते हे आपल्याला माहीत नसतं. कोणाशी ओळख वगैरे नसते. तर एक मार्केटची पद्धत असते. तिथं हात वर करून हमाल आरलं, की आजूबाजूचे जे काही हमाली करणारे ते आपल्याकडे येतात. मग आपण त्यांच्याकडून आपला माल गाडीत ठेवून घेतो आणि त्यांचे काय मोबदला असेल ते देतो. तर ही पद्धत आहे मार्केटची. हमाल म्हणले त्यांना वाईट नाही वाटत. ते एक मराठी माणूस नाही, ते बाहेरचे माणसं आहे. त्यांना उलटा आनंद होतो कारण की तो त्यांचा रोजगार आहे. भरपूर जणांचं म्हणणं होतं, त्याला एकदा हमाल म्हणले ना तुम्ही, मग पुढच्या वेळेस परत कशाला हमाल म्हणायचं. एकदा त्यांनी माल ठेवला ना गाडीमध्ये, त्यांचं काम संपतं. मला पुढच्याकडे आता सपोज मी टोमॅटोवाल्याकडे गेलो, का मला परत दुसरा माणूस बघायला लागतो. एकच माणूस पूर्ण मार्केटभर माझ्या मागे नाही फिरत. त्याच्यामुळे दरवेळेस आता परत टोमॅटो घ्यायला गेलो, का परत आरडायला लागणार टोमॅटो घेऊन झाल्यावर. त्यामुळे मग हमाल असं आरडलं का सगळेजण येतात. त्यांना या शब्दाची लाज नाही वाटत कारण की ते त्यांचं काम आहे. मला कोणी भेळीवाला म्हणलं ना, मला आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाल्याचे बाजारभाव का बरं करता तुम्ही? हाय त्या किमतीत का बरं घेत नाही? तर याला व्यवहार म्हणते. मी बाजारभाव शेतकऱ्याशी नाही केला. ते सगळे व्यापारी आहेत. प्रत्येकाने शेतकऱ्याकडून ऑलरेडी माल खरेदी केलेला आहे. त्यांना जास्त पैसे जरी दिले, ते शेतकऱ्याच्या खिशात नाही जात. त्यांनी ऑलरेडी त्यांचं मार्जिन सोडून आपल्याला किंमत सांगितलेली असते आणि त्यांचे कुठे ₹2 त्यांना भेटत्या. आमचे ₹2 कुठेतरी बार्गेनिंगमध्ये कमी होत्या. याला व्यवहार म्हणतात. तेव्हा कुठे धंदा जुळून येतो. एवढं असं उन्हाळपणाने नाही चालत आणि हे प्रत्येक ठिकाणी करतो आम्ही. आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो, सिमेंट वाळूच्या दुकानात गेलो, प्रत्येक ठिकाणी करायला लागतंय. आणि जर कोणी शेतकरी मला माल टाकीत असेल, शेतकरी डायरेक्ट दुकानावर माल टाकते आम्हाला. पण काय प्रॉब्लेम होतो, शेतकऱ्याकडे दरवेळेस माल अवेलेबल नाही राहत. त्याच्यामुळे आम्हाला मार्केटला पण जायला लागतं. पण शेतकऱ्याने जर माल डायरेक्ट आम्हाला दुकानावर टाकला, आम्ही त्याला मागेल तो भाव देतो. कारण की शेतकरी असा माणूस आहे ना, मुळात त्याला राजा फुकट नाही म्हणते. मार्केटमध्ये जे चालू आहे ना, तोच शेतकरी मागतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याशी मी कधीच भावताव नाही करीत. हे मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पण मित्रांनो समजून घ्या, तिथं सगळे व्यापारी होते. व्यापाऱ्यांशी भावताव केला त्याला व्यवहार म्हणतात. व्यवहार तुम्हाला मी जे आहे ना ते दाखवतोय. आता तिथं मार्केटमध्ये मला असा पण व्हिडिओ करता आला असता ना, "दादा कितीला आहे मिरची? 40ला का? माझ्याकडून 45 घे. तू एवढा कष्ट करतोय." असं तसं. व्हिडिओ किती सुंदर झाला असता. किती छान-छान कमेंट आल्या असत्या. पण सिम्पती घेऊन फॉलोवर वाढवणं हे मला जमत नाही. मार्केटमध्ये जी रिॲलिटी कारण की मी मुलांना हे सांगतो, व्यवसायात पडा, ग्राउंड लेव्हलवर काम करा. मी तेच दाखवतो. कारण की मी ते करतोय. भरपूर चांगले-चांगले व्हिडिओ झाले असते. टोमॅटो कितीला आहे? 22ला आहे का? एक काम करा तुम्ही माझ्याकडून 25 घ्या. असे व्यवहार नाही चालत. कोणता मेसवाला गेला, कोणता भाजीवाला मार्केटला गेला, तो बार्गेनिंग करूनच घेतो आणि व्यापारी पण त्याचा प्रॉफिट सोडूनच किंमत सांगतो. आणि जर शेतकरी असेल तर आम्ही हक्काने द्यायला तयार आहोत कारण की आम्ही शेतकरीच माणसं आहे. बाकी कमेंट करायला पैसे नाही लागते म्हणून लोकं करतात कमेंट.